नमस्कार मित्रांनो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पालकचे पकोडे कसे बनवायचे ते पाहूया. आपण साहित्य बघूया. 5 कळ्या घेतल्या लसूण कळ्या, 2 मिरच्या, अर्धा इंच अद्रक, 1 चिरलेला कांदा उभा चिरायचा, पालक घेतली अर्धी जुडी, 1 जुडीने अर्धी जुडी घेतली मी, 1 कप बेसन, 1 कप तांदळाचं पीठ आणि याच्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा तिखट मिरची पावडर, हळदी पावडर अर्धा चमचा आणि धनिया पावडर 1 चमचा घेतली. आपण घेऊ परत अर्धा चमचा नंतर. पहिला आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेऊया. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट झालं. अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे. आता आपण हे एक पालकची जुडीमधलं अर्धी पालकची जुडी अर्धी घेतली मी. पालक आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. चिरून घ्यायचा. 1 कांदा टाकायचा. कांदा टाकले, उभा चिरायचा, बारीक एकदम पातळ चिरायचा बघा, असा चिरून घ्यायचा. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी. पहिला थोडं करून हे टाकायचं, सगळं एकदम नाही टाकायचं. मी पहिलं 3 चमचे बेसन टाकते. 3 चमचे बेसन टाकून घेतले. आता 3 चमचे तांदळाचं पीठ, ते पेटवल्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर, गरम मसाला टाकले अर्धा चमचा, 1 चम्मच मिरची पावडर टाकायची आणि धनिया पावडर 2 चमचे टाकायचे. छोटेसे घेतले, चमचा बघा एवढाच घेतले मी लहान. आणि चवीनुसार मीठ घेऊया. चवीनुसार मीठ घ्यायचं आपण. तुमच्याप्रमाणे टाकायचं तुम्ही. मला तिखट पाहिजे तिखट पण तुम्ही टाकू शकता जास्त. माझी लहान मुलं खाणार म्हणून मी तिखट थोडं कमी टाकलं. सगळं मिक्स करून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेते सगळं मी. थोडी हळद टाकून टाकते अर्धा चमचा आणि थोडं गरम मसाला चिमूटभर. थोडंसं बेसन तिकडे अजून 1 चम्मच टाकूया. कमी नाही पडलं पाहिजे ना. एकच चम्मच घ्यायचं आणि 1 चम्मच असे 4 चम्मच
चण्याचं पीठ 4 चम्मच आणि 4 चम्मच तांदळाचं पीठ. तुम्हाला तिखट पाहिजे तिखट करू शकता, तुमच्यावर आहे. आता मी तेल गरम करत ठेवते तोपर्यंत. तेल वतून तेल करून कढईमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून चांगलं घेतलं तर जरा चव व्यवस्थित लागेल आणि सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स होणार ना. आता असे छोटे गोळे करून तळून घ्यावं. तेल गरम होते, चांगलं कडक तेल गरम करून घ्यायचं. लहान मुलाला बनवत असेल तर आपण तिखट थोडं कमी टाकायचं. आपल्या मुलाला पण खायचं ना. थोडं पालक तर पौष्टिक असतं ना. पालक पौष्टिक असल्यामुळे थोडंसं खाल्लं पाहिजे मुलाने पण. तर अजून मस्त वाटतं. ते खाल्ल्याने चांगलं होतं. मुलांना पण पौष्टिकपणा थोडंसं भाजी खाऊ शकतात. म्हणजे असं की भाजी खात नाही ना मुलं. तर पालक आपण असे बनवून दिलं जर पकोडे तर मुलं आवडीने खातील ना. म्हणून आपण असं बनवून द्यायचं मुलांना. काय करायचं, पालकचा पराठा बनवता, आपण भाजी बनवून द्यायची. पकोडे बनवले की छान लागतं. त्यामुळे ते कसं पालक पोटामध्ये जाईल ना. असं तर पालक त्यांच्या पोटावर जात नाही. पालकची भाजी बनवली ते आपण खात नाही मुलं. त्यामुळे असं जर बनवून दिलं काय मुलांना, लहान मुलांना, तर आवडीने खातील. बघ थोडं तेल गरम झालं आहे का, टाकून बघायचं. अजून गरम होतं आहे, गरम झालेलं नाही. छोटे छोटे वडे बनवायचे, असे करायचे. असे डायरेक्ट भजीसारखं सोडलं तरी चालेल, असं काही नाही. गोल बनवायला पाहिजे. पण जशी भजी सोडतो ना तशी सोडायची भजीसारखे. आता गरम तेल गरम होतं आहे, तोपर्यंत आपण सोडूया. पाणी जरा पण नाही वापरायचं. पाण्याचा जरा पण वापर करायचा नाही. पाणी सुटतं ना पालकला, त्यामुळे पाण्याचा वापर जरा पण नाही करायचा. मीडियम गॅस ठेवायचं. जास्त फास्ट पण नाही ठेवायचं, नाही तर करपून जाते. हळूहळू परतायचा, जोरजोराने परतायचा नाही. बारीकच गॅस करतो, थोडं तळू देतात. पटकन हलवू नका. चांगलं हलवल्यानंतर तुटून जातील. मंद गॅसवर जरा थोडं 10 मिनिटं असे ठेवायचं. नंतर मग परतायचं. नाही पटकन परतल्यानंतर भाजी सगळी कुरकुरी राहणार नाही.
फास्ट केलं मी गॅस. चवीला पण मस्त लागतं, एकदम छान लागतं, चविष्ट लागतं खायला एकदम. ते कांदा भजीपेक्षा आपले पकोड्याचे पालकचे बनले ते मुलं आवडीने खाऊ शकतात. आणि एवढी भाजी पण असते त्याच्यामध्ये, सगळं काही असतं, त्यामुळे कशी व्यवस्थित खाऊ शकतात मुलं पण ते कांद्याचे पकोडेपेक्षा. मीडियम गॅसवर थोडंसं हळूहळू घ्यायचं आहे, जास्त जोराजोराने हे करायचं नाही. थोडंसं वेगळं असं छान एकदम थंडीमधून, थंडीच्या मोसममध्ये, पावसाच्या ह्याच्यामधून करू शकतो आपण मुलांसाठी. मुलांना खायचं सॉस बरे देऊ शकतो आपण, चटणी बनवू शकतो. साधी अशी चटणी बनवायची, अद्रक लसूण ह्याची आपलं पुदिना, त्याच्याकडे पण छान लागेल खायला, टेस्टी. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडं सोनेरी कलर येईपर्यंत तळायच्या, पटकन नाही काढायचे, थोडं तळून द्यायचे व्यवस्थित. टाईम लागत चालेल पण थोडं जरा व्यवस्थित तळले की जरा टेस्टी लागतात ना. पटकन काढले ते हिरवागार दिसले तर अजून मुलं खाणार नाही. थोडे भजीसारखे दिसल्यानंतर मुलं कशी आवडीने खातील ना, त्यामुळे कसं थोडं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे व्यवस्थित. आता झाले आपले पकोडे तयार. आता मी प्लेटमध्ये काढते. तुम्ही पण बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण हे पकोडे प्लेटमध्ये काढून घेऊया.